नक्कीच तर वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आणि त्यानंतर वाल्मिक कराडला आता न्यायालयामध्ये नेलं जातं। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वाल्मिक कराड आज सीआयडीच्या समोर आलेला होता आणि त्यानंतर आज कोर्टात आजच हजर केलं जाणार आहे। केज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्या ठिकाणी आज न्यायाधीश काय निर्णय देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण पोलिसांकडून जास्तीत जास्त कालावधीसाठी मागणी केली जाऊ शकते अटकेसाठी आणि त्या सगळ्या संदर्भात आता थोड्याच वेळातला निर्णय आपल्याला कळेल। वाल्मिक कराडची आता वैद्यकीय चाचणी पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर सीआयडीचं पथक आता कोर्टाकडे निघालेलं आहे। केज कोर्टात देखील थोड्याच वेळात वाल्मिक कराडला हजर केलं जाईल आणि त्यानंतर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त दोन्ही ठिकाणी आपण बघितला आहे। रुग्णालयामध्ये ज्या ठिकाणी वाल्मिक कराडची वैद्यकीय चाचणी झाली त्या ठिकाणी देखील मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा आहे। त्याचबरोबर कोर्टाच्या बाहेर देखील तीच स्थिती आपल्याला पाहायला मिळते। कोर्टाच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तणावपूर्ण वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या बीडमध्ये आहे आणि आता वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाईल। सध्या बाहेर आणण्यात आलेला आहे आणि जिल्हा न्यायालयामध्ये जे आहे ते त्यांना दाखल केलं जाऊ शकतं। या ठिकाणी पोलिसांचं तर वाल्मिकला घेऊन आता सीआयडीचं पथक कोर्टाकडे रवाना झालेलं आपण बघतोय। थोड्याच वेळात खंडणी प्रकरणामध्ये कोर्टात सुनावणी होईल।